घरंगळणे, घसरणे. इयत्ता पहिली, गणित, प्रकरण 6. रमेश आणि त्याची मैत्रीण खेळायला तयार आहेत. आज आपण शिकणार आहोत कोणत्या वस्तू घरंगळतात आणि कोणत्या वस्तू घसरतात. चला मजेत शिकूया. चल रमेश, खेळायचे का? रमेश म्हणतो, हो, मज्जा येईल. रमेश आणि त्याची मैत्रीण बाहेर खेळायला गेले. तिथे त्यांना मिळाले एक खोका, एक ड्रम आणि एक टायर. आपण काय पाहणार? खोका कसा हलतो, ड्रम कसा हलतो, टायर कसा हलतो. खोका घसरतो, टायर घरंगळतो. खोका घसरतो. रमेश खोका ढकलतो, खोका घसरत जातो. तो सरकतो पण गोल फिरत नाही. ड्रम घरंगळतो. मैत्रीण ड्रम ढकलते, ड्रम घरंगळत जातो. तो गोल गोल फिरत पुढे जातो. खूप मजा वाटतेय. हो, हा घरंगळतो. खूप मजा वाटतेय मला, रमेश आनंदाने म्हणतो. ड्रम गोल आकार घरंगळतो. टायर गोल आकार घरंगळतो. खोका चौकोनी आकार घसरतो. घरंगळणे आणि घसरणे फरक काय? घरंगळणे गोल आकाराच्या वस्तू गोल फिरत पुढे जातात. उदाहरणार्थ चेंडू, टायर, ड्रम. घसरणे सपाट आकाराच्या वस्तू सरकत पुढे जातात. उदाहरणार्थ पुस्तक, खोका, दगड. घसरगुंडीवर कोण जाईल? घरंगळणाऱ्या वस्तू चेंडू, बीच बॉल गोल असल्याने घरंगळत जातात. त्यांना बरोबरची खूण कर. त्यांना टिक कर. घसरणाऱ्या वस्तू पुस्तक, खोका सपाट असल्याने घसरत जातात. त्यांना गोल कर. चाके असलेली बॅग हलवायला सोपी. चाके नसलेली बॅग जड वाटते, ढकलायला कठीण जाते, जमिनीवर घासत जाते. चाके असलेली बॅग. चाके घरंगळतात म्हणून बॅग हलवायला सोपी जाते. चाके हा शोध खूप उपयुक्त आहे. काही वस्तू दोन्ही करतात. काही वस्तू घरंगळतही जातात आणि घसरतही जातात. टायर उतारावर टायर घरंगळतो आणि काही वेळा घसरतोही. दंडगोल वस्तू दंडगोल आकाराच्या वस्तू उतारावर दोन्ही प्रकारे जाऊ शकतात. उतार महत्वाचा. वस्तूची स्थिती आणि उताराचा कोन यावर अवलंबून असते. आपण काय शिकलो? गोल वस्तू घरंगळतात. चेंडू, टायर, ड्रम गोल आकार असल्याने घरंगळतात. सपाट वस्तू घसरतात. पुस्तक, खोका सपाट असल्याने घसरतात. चाके उपयुक्त असतात. चाके असलेल्या वस्तू हलवायला सोप्या असतात. काही वस्तू दोन्ही करतात. टायर सारख्या वस्तू घरंगळतातही आणि घसरतातही. शाबास, तुम्ही खूप छान शिकलात. आता घरी जाऊन वेगवेगळ्या वस्तू उतारावर ठेवा आणि पहा कोणती घरंगळते आणि कोणती घसरते. विज्ञान आपल्या आजूबाजूला आहे. घरंगळणे गोल वस्तू गोल फिरत जाते. घसरणे सपाट वस्तू सरकत जाते. मजेत शिका. खेळता खेळता विज्ञान शिका. खेळता खेळता विज्ञान शिका.